thought that I found it, but still I feel so lost. Somehow I'm trying to make things right, though I need to figure this out. I know you keep counting, oh don't you be counting me out, 'cause I know you still care. I'm losing my mind. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, तसंच प्रेमाने इज्जत असू द्या. मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत राहील. हा ब्लॉग थोडा लेट येतो आहे कारण एवढं थोडं बाहेर जाणं कमी झालं होतं, पण काय विषय नाही, ब्लॉग येत राहतील. मी ट्राय करेल अजून कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करायचा. तोपर्यंत आजचा ब्लॉग एन्जॉय करा. तर काही सकाळी आम्ही 7:30 नंतर निघालो होतो घरातून पार. आता 9 वाजले, 9 सव्वा 9ला पोचलो. इथं 2 तास रस्ता होता. इथं ॲक्च्युली 2-3 असे आहे, जसं आता हे कृषी पर्यटन जे मल्हारचं आहे, तसं मध्ये आनंद म्हणून एक आहे, अजून 2-3 आहे. तर तुम्ही बघा. ॲक्च्युली आम्ही पुढे गेलो होतो, त्यानंतर आम्ही परत माग आलो. जास्त लांब लांब नाही, काय ते 1-1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे सगळे. आता इथं आलो आहे. तिकीट काउंटर आत्ता ओपन झालं आहे. तिकीट काढून नंतर आतमध्ये जाऊ आपण. पुढचं मग तुम्हाला सांगतो कसं आहे. हे आत्ता शिकी येत आहे. का बरं वेळ लागला तुम्हाला? आता मी बोलू का ते याच्यात? का बरं वेळ? तेच पण आम्हाला मध्ये गाडी किती वेळा गॅप झाली होती, दिसतच नव्हती. आमची गाडी ट्रॅफिकमध्ये पळत होती, मोकळा रस्ते हळू चालत होती. MG मध्ये मी पहिल्यांदा बसलो इलेक्ट्रिक गाडीवर. मॅप फोटो काढून घ्या, मी पण काढतो. ही अशी एक पट्टी दिली, आपलंच कापायचे. कट काय बँड येते. मला असं वाटतं मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. ॲक्च्युली ही जागा असं बघितलं तर छोट्या मुलांसाठी आहे. जेव्हा शाळेची ट्रिप आली, तिकडे सिनियर सिटीजन आलेत. ही जागा म्हणजे लहान मुलांसाठी चांगली आहे, रिलॅक्स करायला. तसं मी यांना वेट एन्जॉयला चालू बोललो, पण यांना शरीराला कष्ट होईल अशी कामे नव्हती करायची, त्यामुळे यांना रिलॅक्स करायला यायचं होतं. बँड घेतलेत सगळ्यांनी आणि एंट्री. आवडे आल्याला पहिले कॉम्प्लिमेंट ड्रिंक, वेलकम ड्रिंक माझाची. माझं वाटतं, हां माझंच. तिकीटचं तुम्हाला हेच ग्रुपनी आहे. जेवढं तुम्ही जास्त ग्रुप असेल तिकडे गेले, जेवढं जास्त ग्रुप असेल तेवढं तुम्हाला जास्त डिस्काउंट भेटेल. 1 मिनटं. हो, तिकीटचं काय आहे सांगा ना, कसं होतं तिकीटचं? तिकीट आय थिंक 750 होते, पण अबाउट 10ला डिस्काउंट आहे. आज 50 रुपीज. हां, त्यापेक्षा जास्त ग्रुप असेल तर पर पर्सन 50 रुपीज कमी होतात. असं आहे. आता भूक लागली आहे, नाश्ता घेऊ. नाश्त्याला मिसळ पाव आहे. ऐका ना, त्याच्याबरोबर एक बिल दिलं असेल. Nice. या छोट्या पावसात चला शाळेवाले ट्रिप काढताय. आमचं कॉलेज ट्रिप तर काढत नाही. मित्रांना बोलतो चला फिरून या, तर बघत असतील ब्लॉग तर चला, वय आहे तर फिरून येऊ. नंतर पुढे जाऊन म्हणाल हे दुखते ते दुखते, हे काम आहे ते काम आहे. चला. इथं नाश्त्याला मिसळ पाव आहे. याला मेहेरला जास्त ऑप्शन होते. मिसळ पाव होता, पोहे, अजून काय होतं रिपीट, असे 2-3 ऑप्शन होते. इथे एकच आहे. आता नाश्ता झाला भाऊ. पुढं त्यांचं काही टायमिंग आहे का ॲक्टिव्हिटी चालू व्हायचं मेहेरसारखं चालू व्हायचं? ठीक आहे, बघू आता नाश्ता झाला. पुढचं काय टेस्ट करून बघू कशी यायचं. चांगलं आहे. तर नाश्ता वगैरे झाला. आता पुढे जाऊन बघू काय काय कसं सांगतो. परीने मिसळचा चमचे ओढून शर्टचं काम 25 केलं आहे.
त्यांना आता मी सांगायला हे केलं की इथं तुम्ही ऑर्डर देऊन पण तुमचं नाश्त्याचं आणि जेवणाचं ठेवू शकतात. म्हणजे जसं आता स्कूलची जी ट्रिप आली त्यांना नाश्त्याला पोहे आणि इडलीचं होतं, तसं जेवणाचं पण मासवडी वगैरे ऑप्शन अवेलेबल आहे. ते तुम्ही जेव्हा बुकिंग कराल आधी त्यांना कॉल करून त्यांना व्हॉट्सअपवरती तुमचे किती जण आहेत, तुम्हाला कोणत्या आयटम पाहिजे ते तुम्ही सांगून तुमचं ऑर्डर प्लेस करू शकता. त्याचे काही वेगळे चार्जेस नाही, त्याच्यामध्येच ॲड आहे. फक्त ते आधी सांगावं लागतं तुम्हाला. अंतराळ सफर चला आले बाबा. अंतराळ सफर स्पेसची सगळी माहिती दिली तिथं. एक क्लिप बघू. काय झालं? कुठं अडकली? निघाली. गाईस तुम्ही ते या फिरायला, काहीच विषय नाही, चांगली जागा. फक्त सॅटर्डे संडे नका येऊ, गर्दी खूप असती. ही चार्जरची वायर कुठे? गर्दी खूप असती. आज एक तर जास्त करून तुम्हाला शाळेचे पेनिंग दिसते छोट्या मुलांचे. बाकी काय इश्यू नाही, जागा चांगली आहे. अजून ते बघू, अजून आत मी फिरू, काय काय दाखवतो. एक ॲरो शूटिंगचं आहे. डार्ट बोर्डला एमटी पडलं आहे. रायफल शूटिंगला काहीच नाही, माहीत नाही काय विषय. बघावं लागेल, थोडा वेळ चालू होत असेल तर तोपर्यंत पुढं जाऊन येऊ. पुढं काय बघू. ये सही दिख रहा है. तिकडे ॲक्टिव्हिटीजचं आहे, तिकडे जाऊ आता आपण. तिथे छोटा स्विमिंग पूल आहे मुलांसाठी आणि इथं बाकीची ॲक्टिव्हिटीज. तर आता मॅजिक शो चालू झाला आहे. मोठा म्हटल्याच्या नंतर पाण्यामध्ये थोडासा कचरा आला. सो वाय ऑल आउट ऑफ इंडिया पुन्हा का पाणी इंद्रायणी. बाग में फूल खिलते हैं आहिस्ते आहिस्ते. बाग में फूल खिलते हैं आहिस्ते आहिस्ते. और मेरे प्यारे 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 भाई और बहनों का नमस्ते नमस्ते. मॅजिक शो असं नुसतं बघायला मजा येते. जेव्हा आपल्याला बोलवताना विषय तेव्हा होतो. लहानपणी एकदा मला असं बोललेलं स्टेजवरती, वरती जाऊन नंतर त्याने माझ्या पॅन्टमधून बॉल काढला होता. तेव्हापासून माझी इच्छा, मॅजिक शो बघायची इच्छा गेली तेव्हापासून. दिदी सोबत पण तसंच काहीतरी होईल, वेळ काय होईल, पण दिदी होतीच प्रँक होईल. आग लागाड आली. दीदीच्या डोक्यातून कबूतर काढलं. So here we go, Zulta Pool. Zulta Pool यायला झुलू. I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go through the wastelands, through the highways.
माठाचा रस आहे, पण अनलिमिटेड नाही, एकदाच भेटतो. बँडमध्ये असं कट मारतात, एकदा घेतलं. मेरला अनलिमिटेड होता, पण तो सुद्धा आम्हाला भेटला नव्हता, जास्तच गर्दी होती. तसं तर गर्दी नाही, थोडं नाही होईल गर्दी आहे. ओरिजिनल तेच चांगले. तो इथे ॲक्च्युली सॅटर्डे असल्यामुळे खूप गर्दी आहे. बट आता आम्ही कॅमल राईड ट्राय करणार आहे. त्याला पण लाईन आहे. स्टील लेट्स सी. हा एक मोठा ग्राउंड आहे तिथं, म्हणजे ट्रॅक्टर राईड आहे, बैलगाडी आहे, घोडागाडी आहे, राईड सगळ्या इन्क्लूड फ्रीच आहे. करू शकता तुम्ही. चांगलं मोठं ग्राउंड आहे. मला तर सध्या आता पाण्यात जाऊन पडायची इच्छा झाली. उगाच जमण्यात काय अर्थ नाही. बसायचं बघू, बसू. यांचं काय म्हणणं आहे बघू. यांना बसायचं असेल तर बसू. बसायचं आहे का तुम्हाला? घोडा बसणार आहे आम्ही. बाकीचं रस प्यायचा का? बाकीचे नंतर करू. बर. आता थोडेफार सीन येतील स्विमिंग पूल मधले, त्यानंतर कॅमेरा बंद होईल. दाखवू चला. जेवण झालं. तिकडे जास्तच गर्दी होती, आवाज वगैरे होता, त्यामुळे काही शूटच नाही करता आलं. पण जेवणाचा आयटम खूप सारे होते. म्हटले पण आयटम चव चांगली होती प्रत्येक गोष्टीला, टेस्टचा काही इश्यू नाही. आणि गर्दी जरा जास्तच होती. जेवणाचा टाईम 1 ते 3 वाजेचा आहे. पण आम्ही जेव्हा गेलो, आम्ही काय गेस 2 वाजता गेलो. गर्दी खूप होती, लाईनमध्ये थांबावं लागलं आणि बसायला पण जागा नव्हती. 3 काउंटर वेगळे, म्हणजे बसायला 3 सेक्शन वेगळे आहेत. पण गर्दी खूप असल्यामुळं तिथं पण वेळ लागला बसायला. मी सजेस्ट केलं, आता आमचं जेवण होत आलं, काहीच गर्दी नाही. आता 3-3:30ला अजून 15 मिनिट, 3 वाजायला 15 मिनिटं. तुम्ही 2:30ला जरी गेले जेवायला ते काही इश्यू नाही, जागा मोकळी भेटेल, निवांत जेवता येईल. बाकी टेस्ट वगैरे सगळं चांगलं आहे. आता जेवण झालं, आता बाकी सगळं फिरू. आता इथं समोर तर दिसतंय 1-2 तिथं उंट दिसतोय, तिकडं बदक वगैरे आहे. इथं मोर असं दिलं आहे, मोर पाहायची वेळ सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. हे मोर आतमध्ये कुठे ठेवले ते सोडता बहुतेक बाहेर. आता तर काहीच दिसत नाही. इथं चेअर इथून बघायला चेअरले कमी. इथली लोक सांगत होती आज 1500 जण आलेत, उद्या 3,500 येऊ शकतात लोक. सॅटर्डे संडे गर्दी असती, शक्यतो टाळा सॅटर्डे संडे. इतर दिवशी गर्दी वगैरे काय नसती, नीट एन्जॉय करता येईल. बाकी बघू आता पुढं काय. माझं जेवण झालं, यांच्या अजून जेवण चालू आहे. निवांत येऊन बसलो साईडला. तिकडे चिंचेच्या झाडाखाली जाऊन निवांत झोपायचं प्लॅन आहे. बघू यांचं अजून काय दुसरं ॲक्टिव्हिटी करायचं काय यांना माहीत नाही. इथं बाकी अजून पण प्राणी असतील बहुतेक.
उंटले बाहेर उंट जवळून बघ दाखवतो. हाय काय हाय बाय बाय किती बाय बाय का आपण बाय बोल ना बाय एकदम काय चिमणी चल कोंबडी लिहिलंय कोणती कोंबडी तुम्ही बघितली तुम्ही सांगा वाटत आहे. कोंबड्या बघून कबूतर लाल बर्ड लवबर्ड सॉरी लवबर्ड. इकडे पण म्हणते मोकळ्यामध्ये घोडा उंट. अरे जो पुंजीरवा पहिलं सगळं. तर हे मस्तपैकी पोटभर जे मासवड्या खाल्ल्यात त्याचे परिणाम हे सगळे. आणि इथे हा मेन हुरडा. हा आपला आयटम आहे सगळं हेल्दी. सगळेजण इथं मोर बघायला बसलेत. आवाज करायचा नाहीये. मोरांना तुमच्यासाठी इथे एवढं मोठं हिरवळ करून ठेवलंय. इकडे या ना. स्पेशल कट्ट्या बनवल्या त्यांच्यासाठी. ते काय म्हणतात ते हे इंट्रोवर्ट दिसतंय बाहेर येत नाही. पण सगळे लांडोबच मोर त्यात एक पण दिसतं मला. 3 तर लांडोबच दिसतंय. त्या मयूर कट्ट्यावरती कबूतर कट्टा झाला. मोर तर काय आते जाते. कबूतरांनी तर आम्हाला सॉरी मोरांनी आम्हाला काही इज्जत दिली नाही. पुढं आले नाही त्यामुळे आता आम्ही पण त्याला इज्जत न देताच चाललोय. नाही बघायचं आम्हाला त्यांना. आता 5 वाजलेत तर खायला भेळ आहे आणि चहा कॉफी दोन्ही आहे. भेळ खाऊन थोडीशी खाणार आहे मग कॉफी पिऊ. इथे नुसतं खायचंच काम केलं. हे खा ते खा. खाण्यात व्हरायटी भरपूर आहे. बाकी आता बघू झाला तर निघायचं. आता 5:45 झालेत. निघालोय आम्ही तिथून. सगळं खाऊन पिऊन वगैरे निघालो. कसं होतं काय वाटतंय? खूप छान होतं जेवण. खूप छान होतं. मस्त एक नंबर.
जेवण वगैरे टेस्ट वगैरे सगळे चांगले होते, एन्जॉय केलं सगळ्यांनी पाण्यामध्ये वगैरे. पण फक्त याचं मेहरचं मॅनेजमेंट थोडं याच्यापेक्षा चांगलं वाटलं. बाकी सगळं ओके होतं, ॲक्टिव्हिटीज वगैरे. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं छोट्या मुलांसाठी जास्त करण्याला गोष्टी आहे. आमच्यासाठी काय आम्ही फक्त रिलॅक्स करायचं म्हणून आम्हाला शरीराला ताण नव्हता द्यायचं, रिलॅक्स करायला जायचं, त्यामुळे गेलतो. यांना ताण नव्हता द्यायचं. आता झालंय, आता घरी जाऊ. तर रस्त्यात अजून काय झालं तर बघू, नाही तर मग ब्लॉग एंड होईल इथंच. फायनली पोचलो घरी. 8:15 झालेत. आळंदीमध्ये जास्त ट्रॅफिक लागली, तिथंच आमचा 1 तासभर गेला आळंदीमध्येच. सो कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून सांगा. आणि स्टार्टिंगला जे मी बोललेलो मित्रांचं ते थोडं त्यांनी लक्ष दिलं तर बरं होईल. भेटू आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कधी येईल ब्लॉग माहीत नाही, पुढचा नक्की येईल. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. येतो.